वेलकम स्टुडंट. पहा, तर आजच्या लेक्चरला आपण गॅमेटोजेनेसिस मध्ये oogenesis पाहणार आहोत. लास्ट लेक्चरला आपण स्पर्मॅटोजेनेसिस म्हणजे स्पर्म फॉर्मेशनची प्रोसेस कशी आहे, स्पर्म कसे तयार होतात हे लास्ट लेक्चरला अभ्यासलं. आजच्या लेक्चरला आपल्याला शिकायचं आहे oogenesis. सो oo means egg or ova. So what is meant by oo? Oo means egg or ova, and genesis means formation. So it is a process of formation of egg or process of formation of ova. That process is known as a oogenesis. So oogenesis means formation of haploid egg or ova, which we know as a female gamete. That is the female gamete from diploid germinal epithelia of ovary. So oogenesis means the process of formation of haploid egg or ovum, that is a female gamete, from diploid germinal epithelial cells of the ovary. That process is known as a oogenesis. पहा, oogenesis म्हणजे काय? तर ओव्हरीच्या आतमध्ये ही जी ओव्हरी आहे, ह्या ओव्हरीच्या आतमध्ये हा जो जर्मिनल इपिथेलियमचा सेलचा लेयर आहे, ह्या सगळ्या सेल्स कशा डिप्लॉइड आहेत. 46 नंबर ऑफ क्रोमोझोम ह्याच्यात प्रेझेंट आहेत आणि ह्या जर्मिनल इपिथेलियम पासून हॅप्लॉइड असणारा फिमेल गॅमेट म्हणजेच एग किंवा ओव्हम तयार होण्याची जी प्रोसेस आहे, त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, तर त्याला आपण oogenesis असं म्हणतो. नाउ इट इन्व्हॉल्व the process of mitosis and meiosis. So it involves meiosis and mitosis. ह्याच्यामध्ये काय काय असतं, तर meiosis पण घडतं आणि ह्याच्यामध्ये mitosis पण घडतं. And now the process of oogenesis, it is divided into the 3 phases just like that of the spermatogenesis. पहा, आता ह्याच्यासोबत पुन्हा 3 फेजेस आहेत. पहिली फेज आहे मल्टिप्लिकेशन फेज, दुसरी फेज आहे तिला म्हणतात ग्रोथ फेज, आणि तिसरी जी ह्याच्यामधली फेज आहे त्याला म्हटलं जातं मॅच्युरेशन फेज. सो oogenesis म्हणजे काय? पहा, oogenesis म्हणजे फॉर्मेशन ऑफ एग और ओव्हम. एग आणि ओव्हम हा फिमेल गॅमेट आहे, तो तयार होण्याची प्रोसेस आहे. मग हा एग आणि ओव्हम कसा आहे, तर हॅप्लॉइड आहे आपल्याला माहिती आहे. आणि हा कोणापासून तयार होतो, तर डिप्लॉइड असलेला जर्मिनल इपिथेलियन सेल्स ज्या असतात ओव्हरीच्या, त्याच्यापासून तो तयार होतो. आता ह्या गॅमेटोजेनेसिस मधल्या oogenesis मध्ये मेयोसिस पण घडतं आणि मायटोसिस पण घडतं. आणि ह्याच्या सुद्धा 3 फेजेस तुम्हाला दिसतात. जसं स्पर्मॅटोजेनेसिस मध्ये 3 फेजेस मध्ये आपण स्पर्मॅटोजेनेसिस अभ्यासलं, तसं oogenesis also consists of 3 phases, and that are, this is the multiplication phase, this is the growth phase, and this phase is known as a maturation phase here. ठीक आहे. मग आता ह्या एक फेज आपल्याला शिकायला सुरुवात करायची आहे. त्यातली पहिली फेज आपण शिकायला सुरुवात करू की ज्या फेजला आपण काय म्हणतो, multiplication phase. So the first phase is multiplication phase. So first is a multiplication phase. काय होतं ह्या फेज मध्ये? पहा, ही जी डायग्राम मधली फेज आहे एवढी, हिला म्हणतात मल्टिप्लिकेशन फेज. नाउ इन दिस फेज the primary germinal cells of ovary,
they undergo repeated mitosis and they forms millions of oogonia. That oogonia, they are diploid or they are diploid cells, and they are also known as gamete mother cell. So what happened in this multiplication phase? So during this multiplication phase, the primary germinal cells, PGCS, primary germinal cells of ovary. So primary germinal cells of ovary, that cells they undergo repeated mitosis, and it forms millions of diploid cells. That diploid cells are known as oogonia or oogonial cell, or they are also known as gamete mother cell. They are also known as gamete mother cell. काय होतं पहा, मल्टिप्लिकेशन फेज मध्ये काय घडतं, तर ओव्हरीच्या आतमध्ये सगळा जो काही जर्मिनल इपिथेलियल सेलचा लेयर आहे त्याला आपण म्हणतो प्रायमरी जर्मिनल सेल्स आहेत त्याच्या. तर ह्या प्रायमरी जर्मिनल सेल्स रिपीटेड मायटोसिस करतात. सतत त्याची सेल डिव्हिजन होते आणि ती मायटोसिस असते, म्हणजे क्रोमोझोम नंबर सेम राहतात आणि तिथं ग्रुप ऑफ सेल तयार होतो. मिलियन्स ऑफ सेल्स तिथं तयार होतात आणि ह्या ज्या मिलियन्स ऑफ सेल तिथं तयार होतात त्या मिलियन्स ऑफ सेलला आपण काय म्हणतो तर oogonia म्हणतो. ठीक आहे. मग ह्या oogonia तयार झाल्या. ह्या तयार झालेल्या मायटोसिस मधून असल्यामुळं ह्या कशा असतात तर ह्या डिप्लॉइड असतात, म्हणजे ह्याच्यामध्ये क्रोमोझोम नंबर असतो 46. आणि पुढे मी सांगितलं ह्या oogonia ओगोनियल सेल्स म्हणतात किंवा ह्याला दुसरं नाव आणखीन आहे गॅमेट मदर सेल असंही त्याला म्हणतात. आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट घेतला आहे की दिस प्रोसेस इज कंप्लीटेड इन द एम्ब्रियोनिक स्टेज ऑफ ह्युमन फिमेल. इट इज कंप्लीटेड in embryonic stage of human female. Before birth हे तयार होते लक्षात. एखादा फिटस, एखादा गर्भ ज्या वेळेला तो फिमेलचा असेल तर बिफोर बर्थ त्या फिमेलची बर्थ होण्याच्या आधी ती एम्ब्रियोनिक कंडिशन मध्ये असतानाच ही प्रोसेस तिच्या बॉडीमध्ये घडते. कुठली घडते तर जर्मिनल इपिथेलियल सेल्स ज्या असतील, प्रायमरी जर्मिनल सेल, जर्मिनल इपिथेलियल सेल्सच्या जर्मिनल इपिथेलियमलाच आपण काय म्हणतो प्रायमरी जर्मिनल सेल्स म्हणतो. तर ह्या प्रायमरी जर्मिनल सेल्सचं मायटोसिस होतं आणि मायटोसिस घडून आता बघा एक सेलचं मायटोसिस झालं, रिपीटेड 4 सेल तयार झाल्या, अशा भरपूर सेल्स तिथे आहेत आणि मग मिलियन्स ऑफ सेल्स तिथे तयार होतात. या मिलियन्स ऑफ सेलला आपण oogonia म्हणतो किंवा त्याला आपण गॅमेट मदर सेल असंही म्हणतो. आणि ही सेल कशी असते तर ही डिप्लॉइड असते लक्षात ठेवा. आणि ही प्रोसेस कधी कंप्लीट होते तर बिफोर बर्थ झालेली असते. एम्ब्रियोनिक कंडिशन मध्ये ही ह्युमन फिमेल असतानाच त्यावेळेलाच ही मल्टिप्लिकेशनची फेज ही त्या ओव्हरीमध्ये कंप्लीट होते. नाउ द सेकंड फेज ऑफ दॅट oogenesis इज नोन ॲज अ ग्रोथ फेज. आता पुढची फेज आपल्याला शिकायची की ज्या फेजला आपण काय म्हणतो ग्रोथ फेज म्हणतो. पहा सेकंड फेज इज नोन ॲज अ ग्रोथ फेज. पहा काय होतो ग्रोथ फेज मध्ये. ना during that growth phase some of the oogonia they stop dividing. Now they start to accumulate the food, they increase in the size and they form the primary oocyte. इथं सेल डिव्हिजन घडत नाही लक्षात घ्या. तर ग्रोथ फेज मध्ये काय होतं पहिलं सम oogonia काय घडतं पहा. Some oogonia
stop dividing. They stop dividing. They start to accumulate the food. And they become larger in size. And that larger structure is known as a primary oocyte. And that primary oocyte is diploid in number. Or that is a diploid cell. काय होतं पहा, ग्रोथ फेज मध्ये ह्या ज्या काही उगोनिया तयार झालेल्या आहेत मल्टिप्लिकेशन फेज मध्ये, तर ह्या ज्या उगोनिया आहेत, ह्या उगोनियापैकी सम उगोनिया, काही उगोनिया स्टॉप डिवायडिंग, डिव्हिजन स्टॉप करतात. आणि डिव्हिजन स्टॉप करून त्या काय करतात, फूड गोळा करायला सुरुवात करतात. आणि ह्यांनी फूड गोळा केल्यामुळं दे इन्क्रीज इन देअर साईज. त्याची साईज काय होते, वाढायला लागते. आणि जी काही साईज त्याची वाढलेली आहे, हे वाढलेल्या साईजचं जे स्ट्रक्चर आहे फूड अक्युमुलेट केल्यामुळं, त्या स्ट्रक्चरला आता आम्ही काय म्हणतो, तर त्याला आपण म्हणतो प्रायमरी oocyte. आणि प्रायमरी oocyte कसा असतो, डिप्लॉइड असतो, की ज्याच्यामध्ये क्रोमोझोम नंबर कसा असतो, 46 असतो. आता आणखी इथं या फेज मध्ये काय घडतं पहा. नाउ द सेल ऑर्गॅनली लाईक एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, गोल्गी apparatus and mitochondria, they increase in the number. Now in this case or in this phase, the Golgi apparatus, endoplasmic reticulum and mitochondria, which we know as a cell organelle, that cell organelle increase in number. म्हणजे ग्रोथ फेज मध्ये ह्या उगोनिया असतील, त्या उगोनिया, काही उगोनिया डिव्हिजन स्टॉप करतात, फूड गोळा करतात. फूड अक्युमुलेट केल्यामुळे त्या आकाराने मोठ्या होतात, ग्रोईंग साईज. साईज वाढली की त्याला आपण म्हणतो प्रायमरी oocyte, जो की डिप्लॉइड आहे. बरोबर. आणि त्याच वेळेला त्याच्यामध्ये सेल ऑर्गॅनेलचा नंबर सुद्धा काय होतो, इन्क्रीज होतो. सो इन्क्रीज इन द नंबर. मग कुठल्या कुठल्या सेल ऑर्गॅनेली इन्क्रीज होतात, तो गोल्गी apparatus असेल, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असेल, मायटोकॉन्ड्रिया असेल, ह्याचा नंबर त्या सेलमध्ये काय होतो, प्रायमरी oocyte मध्ये वाढतो. ठीक आहे. दॅट इज अबाउट द ग्रोथ फेज. आता ग्रोथ फेज झाल्यानंतर तिसरी फेज आपल्याला शिकायची आहे. आणि त्या तिसऱ्या फेजला आपण काय म्हणतो, तर दॅट इज नोन ॲज अ मॅच्युरेशन फेज. तर हीच फक्त फेज थोडीशी लक्षात घ्यावी. सो नेक्स्ट वन इज नोन ॲज अ मॅच्युरेशन फेज. ठीक, इथपर्यंत लक्षात आलं. प्रायमरी जर्मिनल सेल, रिपीटेड मायटोसिस, डिप्लॉइड मिलियन्स ऑफ सेल, उगोनिया. उगोनिया तयार झाल्या की ग्रोथ फेज मध्ये जातात. काही उगोनिया डिव्हिजन स्टॉप करतात, फूड गोळा करतात, आकाराने मोठे होतात. त्याच्यामध्ये गोल्गी apparatus, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, मायटोकॉन्ड्रियाची संख्या वाढते आणि ह्या स्ट्रक्चरला आपण म्हणतो प्रायमरी oocyte. Now that primary oocyte, it enters into the maturation phase, which we known as the third phase of that oogenesis. Now, that oogenesis, it takes place in the ovary and it starts before the birth of that female baby. So, it takes place in the ovary before birth. Before birth of that female baby. त्या फिमेल बेबीच्या बिफोर बर्थ ओव्हरी मध्ये oogenesisची प्रोसेस स्टार्ट होते. नाउ द प्रायमरी oocytes which is produced during the growth phase, that primary oocyte, it enters into the maturation phase, means it enters into the meiosis first and meiosis second.
Is it clear? Now, the primary oocyte, which is produced in the growth phase, that enters into the third phase. That means it enters into the meiosis first and meiosis second. काय होतं, हा जो काही प्रायमरी oocyte तयार झालाय, जो डिप्लॉइड नंबरला आहे क्रोमोझोमच्या, तो आता कशात जाणार आहे, तर ह्या मॅच्युरेशन फेज मध्ये जातो. आणि मॅच्युरेशन फेज मध्ये काय असतं, तर मेयोसिस फर्स्ट आणि मेयोसिस सेकंड असतं. फक्त लक्ष द्या, फार काय अवघड नाही, थोडासा बदल आहे. नाव, सो द प्रायमरी oocyte first undergo meiosis first. The primary oocyte, it enters into the meiosis first, and such a primary oocyte, as it enters into the meiosis first, it forms two unequal haploid daughter cells. So it forms two unequal haploid daughter cells. Is it clear? लक्षात येतंय का पहा. काय सांगितलं मी की प्रायमरी oocyte जो डिप्लॉइड आहे हा मेयोसिस फर्स्ट मध्ये गेला. आता तो मेयोसिस फर्स्ट मध्ये जर गेला असेल तर मेयोसिस म्हणजे आपल्याला माहित झालं की ही रिडक्शनल सेल डिव्हिजन आहे. म्हणून तो डिवाइड झाला की ज्या सेल तयार होणार आहेत त्या कशा असणार आहेत, त्या हॅप्लॉइड असणार आहेत. बरोबर. आणि पुढे मी सांगितलं एकापासून दोन होतात म्हणून दोन सेल म्हणलं डॉक्टर सेल. हॅप्लॉइड का, तर तिथं मेयोसिस झाला म्हणून हॅप्लॉइड म्हणालो. आता फक्त अनइक्वल का तयार होतात हे पहा. तर इथं लक्षात घ्या, प्रायमरी oocyte जेव्हा मेयोसिस फर्स्ट मध्ये जातो तर त्यावेळेला द cytoplasm divide unequally, but the nuclear division is equal. In this case, the nuclear division is equal and cytoplasmic division that is unequal. आणि सायटोप्लाझमची अनइक्वल डिव्हिजन असल्यामुळं एकीकडे सायटोप्लाझम जास्त जातं तर एकीकडे सायटोप्लाझम कमी येतं. मात्र न्यूक्लियस मात्र इक्वली डिवाइड होतो. म्हणून मी सांगितलं की दोन अनइक्वल सेल्स तयार होतात. ठीक ना. द लार्जर सेल, that larger cell is known as secondary oocyte. And the smaller cell is called first polar body. हे लक्षात ठेवा. So primary oocyte, which is a diploid in number, that primary oocyte enters into the meiosis first. It forms two unequal haploid daughter cells. They are unequal because the cytoplasmic division is unequal. As cytoplasmic division is unequal, one cell form is larger and another form is smaller. Nucleus divide unequally, so both these larger and smaller cells, they contains 23 number of chromosomes. Clear? And out of that, the larger one is known as a secondary oocyte, so it is a haploid structure, and the smaller one is known as a first polar body, which is also haploid. परत एकदा मी नीट सांगते पहा. इथपर्यंत काही अडचण नाही. आता डायग्राम कडे पहा. लक्षात येईल की प्रायमरी oocyte मेयोसिस फर्स्ट मध्ये गेला. रिडक्शनल सेल डिव्हिजन झाली. क्रोमोझोम किती गेले, दोन सेल तयार होणार, दोन डॉटर सेल. एकात 23 क्रोमोझोम गेले, दुसऱ्यात 23 गेले, का तर मेयोसिस झालं म्हणून हॅप्लॉइड सेल तयार झाल्या. बरोबर. पण सायटोप्लाझम ह्या सेलकडे जास्त आलं, अनइक्वली डिवाइड झालं, ह्या सेलकडे कमी गेलं.
म्हणून एक सेल आकाराने मोठी तयार झाली आणि एक सेल आकाराने लहान तयार झाली। मोठी झालेली जी सेल असेल त्या मोठ्या सेलला म्हणा सेकंडरी ओसाइट, की जिच्यामध्ये 23च क्रोमोझोम असतील, हॅप्लॉइड क्रोमोझोम असतील, आणि छोटी जी सेल तिथं तयार झाली आहे त्या छोट्या सेलला म्हणा फर्स्ट पोलार बॉडी, की जिच्यामध्ये सायटोप्लाझम कमी आहे पण न्यूक्लियसमध्ये मात्र 23च क्रोमोझोम तिच्या प्रेझेंट आहेत, म्हणजे ती सुद्धा कशी आहे तर ती सुद्धा हॅप्लॉइड। आता तुम्हाला प्रश्न आला असेल की अशा अनइक्वल सेल का बरं तयार होत असतील किंवा सायटोप्लाझम अनइक्वली डिस्ट्रीब्यूट का होत असेल, डिवाइड का होत असेल, तर इथं लक्षात घ्या हा एग आहे, हा ओहम तयार आहे होणार आहे लक्षात घ्या, आणि मग नरिशमेंट जी लागते तर नरिशमेंटसाठी ह्याच्यामध्ये सायटोप्लाझम जास्त येतं, पोलार बॉडीकडे सायटोप्लाझम जात नाही, बरोबर आहे, कारण ह्याची आणि स्पर्मची उद्यानुकूनच पुढे काय तयार होणार आहे, झायगोट तयार होणार आहे, मग त्याच्यासाठी ह्याच्यामध्ये सायटोप्लाझमिक कंटेंट हे काय होतं जास्त येतं। आता पुढचा पॉइंट थोडासा आणखी नीट लक्ष द्या, इथपर्यंत मला वाटतं आता तुम्हाला काही अडचण नसावी। मग मेयोसिस फर्स्ट हे कंप्लीट केलं कोणी, प्रायमरी ओसाइटने, आणि आता मेयोसिस फर्स्ट कंप्लीट झाल्यानंतर सेकंडरी ओसाइट एक तयार झाला आणि फर्स्ट पोलार बॉडी तयार झाली। आता इथं काय होतं पहा, नॉर्मली the first polar body does not enter into the meiosis second. So, the first polar body normally, first polar body does not enter into meiosis second. पहिली पोलार बॉडी आता मेयोसिस सेकंड मध्ये जात नाही लक्षात घ्या। सो फर्स्ट पोलार बॉडी इट डज नॉट एंटर इनटू द मेयोसिस सेकंड, बट दिस सेकंडरी ओसाइट इट एंटर्स इनटू द मेयोसिस सेकंड ओनली अप टू मेटाफेज सेकंड। दिस सेकंडरी ओसाइट, secondary oocyte, it enters into meiosis second up to metaphase second. हे लक्षात येते का पहा, काय सांगितलं मी की फर्स्ट पोलार बॉडी नॉर्मली मेयोसिस सेकंड मध्ये जात नाही, पण हा जो सेकंडरी ओसाइट आहे दॅट सेकंडरी ओसाइट एंटर्स, तो सेकंडरी ओसाइट मात्र इट एंटर्स इनटू द मेयोसिस सेकंड बट ओनली अप टू मेटाफेज सेकंड। म्हणजे मेयोसिस सेकंड इज नॉट कंप्लीटेड हियर, मेयोसिस सेकंड कंप्लीट होत नाही त्याचं, तो इथं अरेस्ट केला जातो, तो मेटाफेज सेकंड पर्यंत जाऊ शकतो। सो इट इज अरेस्टेड ॲट धिस स्टेज, सो इट इज अरेस्टेड ॲट धिस स्टेज। म्हणजे तुम्ही इथं काय लक्षात ठेवायचं की सेकंडरी ओसाइट हा मेयोसिस सेकंड मध्ये जातो, पण मेयोसिस सेकंड कंप्लीट होत नाही, तो फक्त मेटाफेज सेकंड पर्यंत जाऊ शकतो, म्हणजे तो तिथं अरेस्ट केला जातो, मेयोसिस सेकंड कंप्लीट केलं जात नाही। नाउ ॲट धिस कंडिशन धिस ओसाइट इज अ शेड ऑफ or shed from ovary. Now at this stage this oocyte that is shed from ovary. लक्षात घ्या, ह्या कंडिशनचा जो oocyte आहे की जो मेयोसिस सेकंडला गेलाय पण मेयोसिस सेकंड कंप्लीट झालं नाही, तो अरेस्ट केला गेलेला आहे, असा सेकंडरी oocyte तो ओव्हरी मधून काय करतो, बाहेर येतो, म्हणजे ओव्युलेशन घडून ग्राफियन फॉलिकल रप्चर होऊन हा सेकंडरी oocyte ओव्हरी मधून
बॉडी कॅव्हिटीमध्ये येतो. पुढे काय होतं पहा. नाउ द रिस्टार्ट अँड completion of meiosis second will happen only with the entry of the sperm. Now that meiosis second restart and completed only after entry of sperm into oocyte. पहा कसं आहे, ओव्हरीमधून बाहेर पडणारा सेकंडरी oocyte हा मेयोसिस सेकंडला अरेस्ट झालाय. आता हा तुम्हाला माहिती बाकीची प्रोसेस. ओव्हिलेशन मधून ओव्हरीतून बाहेर पडेल, तो फिमरी कॅच करतील आणि अँप्युलामध्ये जाऊन तो स्पर्मची वाट बघत बसेल. मग मेयोसिस सेकंड हे रिस्टार्ट कधी होतं, तर मेयोसिस सेकंड रिस्टार्ट अँड कम्प्लिटेड ओनली आफ्टर द एंट्री ऑफ स्पर्म इनटू द एग. जर स्पर्मची एंट्री ह्याच्यामध्ये झाली तरच पुढची स्टेप येते, लक्षात घ्या. जर स्पर्मची एंट्री तिथे झाली नाही तर हा सेकंडरी oocyte पासून ओव्हम तयार होणार नाही. सो meiosis second restart and completed only after entry of sperm into the oocyte. ठीक आहे. पुढे काय होतं पहा. This stage usually completed. आता ही स्टेज कुठं घडते, that is completed into the ampulla of fallopian tube. स्पर्मची एंट्री कुठं घडणार आहे, तर अँप्युलामध्ये स्पर्म जातो, बरोबर आहे की नाही. मग स्पर्मची एंट्री अँप्युलामध्ये झाल्यानंतर अँप्युलामध्ये हा सेकंडरी oocyte आहे आणि मग तिथं ही प्रोसेस घडू शकते. ठीक आहे. आता पुढे काय सांगितलंय पहा. इन दिस डिव्हिजन अल्सो. आता हे झाल्यानंतर तर इथपर्यंत आपण शिकलो. आता ह्याच्या पुढे काय होतं पहा. नीट लक्षात घ्या काय म्हणतं ते. काय म्हणतात इथपर्यंत आपण आलो की असा सेकंडरी oocyte हा ओव्हरीतून बाहेर पडला. ओव्हरीतून तो ड्रॉप झाल्यानंतर मेयोसिस सेकंड कम्प्लिटेड. काय सांगितलं तुम्हाला, मेयोसिस सेकंड completed after the entry of sperm. आणि ही प्रोसेस कुठं घडतं म्हणून सांगितलं तर इट टेक्स प्लेस इनसाइड द अँप्युला ऑफ ओव्हिडक्ट. ठीक. फिमेलची जी ओव्हिडक्ट आहे तिचा जो काही अँप्युला आहे त्याच्यामध्ये हे घडतं. आता पुढे काय होतं बघा. मेयोसिस सेकंड कंप्लीट कसं होतं, तर पुढे काय होतं बघा. इन दिस नाउ आता एंट्री स्पर्मची झाल्यानंतर काय होतं, this secondary oocyte, that secondary oocyte divide and it also form secondary oocyte divide and it forms two unequal cells. That two unequal cells formed during this phase that are also haploid, and two unequal cells are formed in that the larger is known as a ovum and the small is known as a second polar body. And the smaller one is known as what? That is known as a second polar body. And now this ovum, this formed ovum is functional female gamete. Clear? लक्षात येते का पहा. पुन्हा मी सांगते. मॅच्युरेशन फेज मध्ये काय होतं,
प्रायमरी ओसाइट मेयोसिस फर्स्ट मध्ये गेला. मेयोसिस फर्स्ट मध्ये तो गेला की मी सांगितलं की मेयोसिस घडतं आणि दोन अनइक्वल सेल तयार होतात. दोन अनइक्वल सेल तयार होतात का? तर सायटोप्लाझमचं विभाजन हे अनइक्वली होतं. एक मोठी सेल तयार होते, एक छोटी सेल तयार होते. न्यूक्लियस मात्र इक्वली डिवाइड होतं आणि त्यामुळे इथेही 23 क्रोमोझोम येतात आणि इथेही 23 क्रोमोझोम येतात. मोठी सेल जी तयार झाली तिला आपण सेकंडरी ओसाइट म्हणतो आणि लहान सेल जी तयार होते तिला आपण फर्स्ट पोलार बॉडी म्हणतो. ठीक. पुढे मी सांगितलं की हा जो सेकंडरी ओसाइट असतो, हा सेकंडरी ओसाइट मेयोसिस सेकंड मध्ये जातो. बरोबर. पण मेयोसिस सेकंड तिथं कंप्लीट होत नाही, तर तो अरेस्ट केला जातो मेटाफेज सेकंडला. आणि मग हे मेयोसिस सेकंड कधी कंप्लीट केलं जातं? तर हा ह्या कंडिशनलाच ओव्हरी मधून बाहेर पडतो आणि मग तो एम्प्युला मध्ये जाऊन बसतो फिमेलच्या ओव्हिडक्ट मध्ये आणि तिथं तो स्पर्मचं वेटिंग करतो. आणि ज्या वेळेला स्पर्मची एंट्री ह्याच्यामध्ये होईल त्याच वेळेला हा मेयोसिस सेकंड कंप्लीट करतो. आणि मेयोसिस सेकंड कंप्लीट करत असताना पुन्हा तो दोन अनइक्वल सेलच तयार करतो. लक्षात घ्या. पुन्हा त्यात एक मोठी सेल तयार होते आणि एक छोटी सेल तयार होते. अर्थात दोन्हीही सेल हॅप्लॉइडच असतात. दोघांच्या मध्येही क्रोमोझोम नंबरची संख्या किती असते? तर 23च असते. बरोबर. मग त्यातली जी मोठी सेल आहे ऍक्च्युअली त्या मोठ्या सेलला आपण काय म्हणतो? त्याला आपण ओव्हम असं म्हणतो. आणि हा तयार झालेला जो ओव्हम असतो तोच फंक्शन ऍज अ फिमेल गॅमेट आणि ऍक्च्युअली त्याला आपण काय म्हणतो? फिमेल गॅमेट म्हणतो अँड दॅट इज रेडी फॉर द फर्टिलायझेशन. ठीक आहे. पुढे आपण काय म्हणतो? दुसरी जी छोटी तयार झालेली आहे तिला सेकंड पोलार बॉडी असं म्हटलं जातं. ही सेकंड म्हणजे ही पहिली पोलार बॉडी आणि मेयोसिस सेकंड मधली ही सेकंड पोलार बॉडी झाली. लक्षात येतं. मग पुढे एक मी वाक्य असं सांगितलं की इथे फर्स्ट पोलार बॉडी मेयोसिस सेकंड मध्ये जात नाही असं मी तुम्हाला सांगितलं. नॉर्मली जात नाही. पण समजा ती फर्स्ट मेयोसिस सेकंड मध्ये गेली तर तिच्यापासून पुन्हा ह्या दोन पोलार बॉडीजच तयार होतात. लक्षात येत आहे. पण एक मध्ये दोनच पोलार बॉडीज आपल्याला दिसतात की फर्स्ट आणि सेकंड. ह्या दोन मात्र डिजनरेट होतात. लक्षात घ्या. ठीक आहे. आता पुढे मी असं सांगितलं की हा ओव्हम आहे आणि हा फंक्शन ऍज अ फिमेल म्हटलं, रेडी फॉर फर्टिलायझेशन म्हटलं, तर तुम्हाला पुन्हा डाऊट आला असेल की इथं तर तुम्ही म्हणताय की स्पर्मची एंट्री झाली की मेयोसिस सेकंड कंप्लीट होतं आणि तिथं तर म्हणताय रेडी फॉर फर्टिलायझेशन. असं कसं काय? तर एक इथं लक्षात घ्या. तर कंप्लीशन ऑफ मेयोसिस सेकंड अँड कंप्लीशन ऑफ फर्टिलायझेशन गो हँड इन हँड. मेयोसिस सेकंड कंप्लीट होणं आणि फर्टिलायझेशन कंप्लीट होणं हे हँड इन हँड चालू असतो. गो हँड इन हँड म्हणजे साइड बाय साइड ते प्रोसेसेस चालू असतात म्हणून मी तिथं तसं म्हटलं. आणि इफ द सेकंडरी ओसाइट डज नॉट रिसीव्ह द स्पर्म, समजा सेकंडरी ओसाइटनी स्पर्म रिसीव्ह केला नाही तर हाच सेकंडरी ओसाइट हा मेन्स्ट्रम मधून अलॉंग विथ मेन्स्ट्रम इट इज द शेड ऑफ द बॉडी. हा सेकंडरी ओसाइट जर समजा स्पर्म रिसीव्ह झाला नाही तर हे स्ट्रक्चरच तयार होणार नाही. त्यामुळे हाच सेकंडरी ओसाइट मेन्सेस मधून मेन्स्ट्रम मधून बॉडीच्या बाहेर टाकला जातो. लक्षात येतं. तर हे झालं oogenesis. थोडासा फरक आहे, फार काही अवघड नाहीये. खूप डिटेल मी तुम्हाला इथं सांगितलेलं आहे. तुम्ही एकदा दोनदा आधी वाचा आणि वाचल्यानंतर मग ही प्रोसेस नीट लक्षात घ्या कशी काय ती. आणि नाही लक्षात आलं तर मग आपण त्याच्यावरती डिस्कशन करू. ठीक आहे.